मित्रांनो आता आम्ही निघालो आहे कुठे रे, गाणगापूर. तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे गाणगापूर या दिशेकडे, कारण आज गुरुवार आहे. तर या बाजूला आलोच होतो. तर विचार चालला होता आमचा की गाणगापूरला पण जाऊन म्हणजे दर्शन वगैरे करून येऊया म्हणून. तर आम्ही अचानक मध्ये, आमच्या ॲक्च्युली प्लॅनिंगमध्ये नव्हतं, पण अचानक डोक्यामध्ये आलं आणि आम्ही आता मग निघालो गाणगापूरच्या दिशेकडे. तर गाणगापूर झाल्यानंतर मग बघूया अक्कलकोट देखील करता येईल. अक्कलकोट आणि तुळजाभवानी ते एकाच याच्यामध्ये आहे, रस्त्यामध्ये आहे. तर तिन्ही दर्शन आपल्याला करता येणार आहे. पण तीर्थक्षेत्र ठिकाणी आहे ना मित्रांनो, कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आहे ना आपल्याला जास्त शूट वगैरे काय करता येत नाही. पण आपण परिसर वगैरे तिथला कसा आहे काय आहे ते आपण सर्व दाखवणार आहे. आणि रोड ट्रिपचा पण आपण आनंद घेणार आहोत. तर रोड बघू शकता, हायवे हा नॅशनल हायवे, जबरदस्त नॅशनल हायवे हा. लिमिट आहे 60चं. तर आपण 60च्या स्पीड लिमिटवरती चाललेलो आहे. सोलापूर 184 किलोमीटर आहे इथून. काय व्ह्यू आहे. आणि आपण आहे आता सांगली जिल्ह्यामध्ये आहे. तर हा सांगली जिल्ह्यातला परिसर आहे आणि इथून 184 किलोमीटर आहे. आता प्लॅनिंग ठरलं आहेच आहे देवदर्शन करण्याचा. तर मग आम्ही आता लाईनीतच देवदर्शन करतोय. जेवढं शक्य होईल तेवढं एक्सप्लोअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो, कारण तीर्थक्षेत्र या ठिकाणी जास्त आपल्याला एक्सप्लोअर करता येत नाही. हे बघा सोलापूर, मिरज, मालगाव. हां, तर 188 किलोमीटर दाखवलं होतं मगाशी. आणि बघा पूर्ण खाली रोड आहे. ट्रक वगैरे आहेत, ते मालाच्या गाड्या वगैरे या ठिकाणी जातात. हे कुठे पुढे काम चालू असं, तर हे ट्रकचं आहे. एक दोन काही अंतरावरती दिसतात हे ट्रक. बाकी कुठल्याच गाड्या या हायवेवरती दिसत नाही. तर मित्रांनो अधूनमधून असा रोड ट्रिपचा आनंद तुम्हाला मी दृश्य मी दाखवणार आहे आणि आनंद घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, कुठे स्किप करू नका आणि लाईक करा.
गाडी चालवता चालवता मी व्लॉगिंग पण करतोय, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, या ठिकाणी आम्ही CNG भरण्यासाठी आलो आणि आम्हाला बघा काय दिसलं आहे, तर अक्षरशः विठ्ठलाची मूर्ती, भव्य अशी मूर्ती म्हणता येईल, एवढं मस्त आहे बघा मूर्ती. आणि ते पण CNG पेट्रोल पंपवरती, मस्त जबरदस्त. तर आहे CNG पेट्रोल पंप, भारत पेट्रोलियम. हे गावचं नाव काय आहे? हां, अंकुर फाटा ना? अलकुड फाटा. अलकुड, अच्छा, अलकुड फाटा. ओके, तर अलकुड फाट्यावरती आहे हा भारत पेट्रोलियम पंप. मस्त आहे, इकडे काढले शूटिंग, मस्त आहे, मला आवडलं होते. विठ्ठलाची मूर्ती, विठोबाची मूर्ती मस्त. काय तिला आहे ना, खूप भूक लागलेली आहे आणि तिला काहीच सुचत नाही. तर मित्रांनो, अगदी पेट्रोल पंपच्याच बाजूला आहे ना, इथे रसवंती गृह म्हणून आहे. म्हणजे उसाचा रस वगैरे, ताजा रस मिळतो बघा, शुद्ध ताजा रस. या ठिकाणी अगदी पेट्रोल पंपच्याच बाजूला आहे आणि हा गेल्या बाजूने हायवे. घेतला तर मित्रांनो, हा लागलेला आहे आम्हाला पहिला टोल नाका सोलापूरला जाण्यासाठी. तर बघू शकता, 120 रुपये आहे टोल नाक्याचे. संपलं एक आहे ना, हे बघ, 2 आहेत, 3 आहेत. बंद कर रे. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहोत श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी बघा, तुम्ही पूजेचं साहित्य वगैरे घेऊ शकता आणि गाणगापूरच्या मंदिर आहे त्याच्या समोरच जो परिसर आहे तिथे हे पूजेचे साहित्य वगैरे घेऊन बसलेले असतात. चारही बाजूनी आहे, बघू शकता. आणि मित्रांनो, आज गुरुवार असल्या कारणाने ना आज प्रचंड गर्दी आहे आणि संध्याकाळचं रात्रीची वेळ आहे. आता जवळजवळ 8:30 वाजलेले आहे, 8:30 वाजलेले आहे. तर प्रचंड गर्दी होती, तरी दर्शन आम्हाला भेटलेले आहे. मस्त दर्शन वगैरे झालं आणि आता जस्ट पालखी निघाली आहे. तर पालखीचं देखील आपलं दर्शन झालेलं आहे.
आतमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला, ते पण लपून. कारण तिथे तुम्हाला माहितीच आहे जिथं तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आपण व्हिडिओ फोटो वगैरे काढू शकत नाही, कारण परवानगी नसते. तरी देखील आपण जेवढं शक्य झालं तेवढं आपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आम्ही कारण रात्रीचा आता खूप उशीर झालेला आहे, त्या कारणामुळं आता आम्ही रूम शोधतोय. बघूया आता आपल्याला कुठली रूम भेटेल. पहिलं जेवण वगैरे घेणार आहे, कारण खूप थकलेलो आणि प्रचंड गरमी होती. प्रचंड गरमी आहे, भयानक गरमी आहे. मुंबईसारखी सेम गरमी आहे इकडे पण आहे गाणगापूरमध्ये. आणि मी आता गाणगापूरमध्ये उभा आहे. तर बघा आता आई ते या ठिकाणी प्रसाद घेते आहे आणि प्रसादामध्ये लाडू वगैरे. अरे ते घेतले ना ऑलरेडी. अच्छा, लाडू. आणि हा बघा हा कुरमुऱ्याचा प्रसाद आहे, तिळगुळ कुरमुरे याचा प्रसाद आहे. सर्व प्रकारचे बघा प्रसाद या ठिकाणी. चंदन वगैरे पण आहे, तुम्ही ते घेऊ शकता. आणि हा भाऊ आहे तर हे आहे मैल लाईनीज शॉप आहे. तर आम्ही या भाऊकडून घेतलेलं आहे. हे भस्म आहे. हा कितीला आहे हा भस्म? 20चे 2 आहे बघा मित्रांनो. शंकराला वाटत नाही. तर तुम्ही जर भस्म वगैरे घ्यायचं असेल तर भस्म पण भेटेल तुम्हाला या ठिकाणी. धूप पण आहे बघा, अगरबत्ती, सर्व प्रकारे इथं तुम्हाला भेटेल. म्हणजे अगरबत्तीच लावतो. इथं बघा सर्व आहे ना वुडनचे साहित्य आहे. हे पोथी वगैरे ठेवायचं, ग्रंथालय जे आहे ना, ग्रंथ वाचता तुम्ही, हे स्टँड आहे. हे अगरबत्तीचं आहे, हे लाटणं आहे, हे सर्व आहे अगरबत्तीचं वगैरे. सर्व प्रकारचे वुडनचे आहे बघा इथं. लाटणं कितीला आहे? काय करायचं आहे मी दिले 120. त्याने तर लाटत नाही, सुरतवरून आणलेलं. सर्व वस्तू. हे कितीला आहे? 250 रुपयाला आहे. दोन्ही काढायला. तर हा बघा मित्रांनो पार्किंग एरिया आहे आणि या ठिकाणी तुम्ही पार्किंग वगैरे करू शकता. हे बघा इथं आतमध्ये आहे पार्किंग एरिया. इकडं ना आतमध्ये आता अंदर आहे, त्याच्यामुळं तुम्हाला कदाचित दिसेल नाही दिसेल, पण मी प्रयत्न करतोय तुम्हाला दाखवायचा. बघा पार्किंग लिहिलेलं आहे. तर ह्या साईडला पार्किंग आपण केलेली गाडी. तर काहीच आम्ही मगतपासून रूमच्या शोधामध्ये होतो, कारण आज गुरुवार असल्या कारणामुळे ना खूप अशी या ठिकाणी प्रचंड गर्दी आणि सर्व रूम्स ॲवेलेबल नव्हते. पण एका ठिकाणी आणि स्वच्छ एकदम मस्त रूम आम्हाला भेटलेला आहे. तर या ठिकाणी आम्ही राहायला आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. परमानंद निवास म्हणून आहे. तर या ठिकाणी आम्हाला भेटलं आहे रेंटवरती. फक्त आम्हाला एक रात्र काढायची आणि सकाळी आम्हाला जायचं आहे अक्कलकोट या ठिकाणी. तर अक्कलकोटला आम्ही निघणार आहे सकाळी. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला रूम भेटली हे खरंच आम्ही बघतपासून आम्ही जवळजवळ अर्धा तास आम्ही शोधाशोध करतो, आम्हाला रूमच भेटत नव्हते. शेवटी आम्हाला या ठिकाणी रूम भेटलेली आहे. तर रूम एकदम मस्त आहे, मी तुम्हाला रूम दाखवतो. फक्त रेट मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण सीझनवारी ते रेट असतात. आणि त्यांचा जो मालक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही रेट वगैरे सांगू नका, कारण ते सीझनवरती असतं ऑफकोर्स. कारण शनिवार रविवार जर तुम्ही येत असाल किंवा गुरुवारचा वार जर तुम्ही येत असाल तर कॉस्टली थोडंफार वर खाली रेटवरती तुम्हाला दिलं जातं रूम. आजी बरं का? तर आजी बसलेली आहे बाजूला. आजी बरी आहे का? कुठून आली? हां. तर आजीला मराठी मला हां मराठी नाही येत. येते कन्नडा. अच्छा मराठी. अच्छा हिंदी समजतं नाही? आजीला हिंदी पण समजत नाही, फक्त कन्नडा समजते. कारण आपण हां आपण कर्नाटकच्या याच्यामध्येच आलेलो आहे परिसरामध्ये. तर त्यांना फक्त काही लोकांना मराठी एकदम क्लिअर येते, मस्त ते मराठी वगैरे पण बोलतात, ते हिंदी पण बोलतात. आणि त्यांची लँग्वेज आहे मातृभाषा ते देखील ते जास्त बोलतात ते. तर आपल्याबरोबर मराठी बोलतं आपण जर बोललो तर.
तर अशा प्रकारे आहे. आता दर्शन वगैरे तर झालेलं आहे, तुम्हाला दाखवलं. ॲक्च्युली आतमध्ये तुम्हाला माहिती आहे तीर्थक्षेत्र असल्यामुळं आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सक्त मनाई असते. कारण कसं जर घेतलं तर फाईन वगैरे बसण्यापेक्षा ते रूल्स पाळणं महत्त्वाचं आहे. तर रूल्स पाळा मित्रांनो. ठीक आहे, जर ते बोलत असेल नका काढू. तर आणि गरमी खूप आहे मित्रांनो, प्रचंड गरमी आहे. सोलापूरच्या म्हणजे जवळजवळ आम्ही सोलापूरमध्ये आलो ना तेव्हापासून इतकी प्रचंड गरमी म्हणजे प्रचंड गरमी खरंच खूपच आहे या ठिकाणी. तर आता जेवण वगैरे केलं आणि थेट रूम बघण्याच्या शोधात होतो. फायनली रूम भेटलेला आहे आणि तो पण AC, कारण प्रचंड गरमी असल्यामुळं AC बुक केलेली आहे आपण. आणि जो आहे पोरगा कसा आहे, बालक ॲक्च्युली दुसरा कोण असेल पण तो पोरगा तो एकदम भारी हँडल करतो आहे. एक नंबर स्वभाव इथल्या लोकांचा पण खूप मस्त आहे, प्रेमळ स्वभावाची लोक या ठिकाणी. तर मित्रांनो आता खूप थकलेलो आहे आणि आता जाऊन झोपतो. भेटू आपण उद्या सकाळी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर उद्या आपण जाणार आहे अक्कलकोट या ठिकाणी. आणि CNG या ठिकाणी मित्रांनो भेटत नाही, अजिबात नाही. फक्त एका ठिकाणी आम्हाला भेटली, ते पण प्रेशर खूप कमी होतं. 130 आय थिंक 130चं फक्त स्पीड होतं, प्रेशर होतं. तर खूप कमी, अर्ध पण नाही भरला CNG. ठीक आहे बोललं, इथपर्यंत आलो ते खूप मोठं आहे. कारण पेट्रोल तर तसं पण होतंच आपल्याकडं, पण पेट्रोल कशाला आपण हे करायचं. तर आपण CNGवरती झालो. पेट्रोल थोडाफार मी भरून ठेवलेलं आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. कारण इथं पेट्रोल आणि CNGचं खूप टंचाई आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी येताना पेट्रोल आणि CNG फुल करून या, नाहीतर या ठिकाणी तुम्हाला CNG भेटणार नाही. कधी कधी भेटतो, कधी कधी भेटत नाही. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी येताना तुम्हाला मी ज्या ठिकाणी मी राहिलेलो आहे मी त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनवरती देईल, नाही तर मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहेचे ते नावाखालीच मोबाईल नंबर आहे त्यांचा, तर तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. तर आता खूप थकलो आहे, झोपतो मी आता जाऊन, मस्त फ्रेश वगैरे होतो आणि उद्या अक्कलकोटसाठी रवाना होणार आहे. तर बघूया आपण. तर चला मित्रांनो, शुभरात्री. तर बघा मित्रांनो, AC बुक केलेली आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि रूम तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे. चौघांसाठी ठीकठाक आहे. कारण फक्त एकच रात्र आम्हाला काढा. आणि संडास बाथरूम वगैरे पण मस्त आहे. बघा इथे ह्या साईडला संडास वगैरे आहे. इथे फ्रेश होण्यासाठी वगैरे हे आपलं तर वॉश बेसिंग बघू शकता आणि बाथरूम आणि हे संडास आणि बाथरूम.